मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, बऱ्याच दिवसातून बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे, कारण सांगोल्यामध्ये आज विविध भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आणि मुसळधार पाऊस येत असताना गेल्या 30 ते 35 दिवसापासून सातत्यानं बळीराजा खरं तर चिंतेत होता की पाऊस कसा येईल, कधी येईल। आणि पाऊस आल्याच्या नंतर खरं तर या भागामध्ये मोठ्या पद्धतीचं शेतकऱ्यांचं जे बागायत क्षेत्र होतं तर त्याच्यासाठी ही दिलासादायक खरं तर गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल। आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पाण्याचा जो ओघ आहे तो कशा पद्धतीने येतोय। कॅमेरामॅनला मी विनंती करतो की पुढे येऊन त्यांनी दाखवायचं की पाणी जे आहे ते अगदी मोठ्या ताकदीने या ठिकाणी वाहते आणि पूर्ण ताकदीने पाणी वाहत असल्यामुळे आपण बघू शकतो की पाणी जे आहे ते पूर्ण ताकदीने या ठिकाणी वाहते। आणि आज ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपल्याला म्हणावं लागेल, कारण गेल्या अनेक दिवसापासून बळीराजानं दडी मारली होती आणि आज खऱ्या अर्थानं वरुण राजाचं या भागामध्ये कृपा झाली म्हणावं लागेल। आणि वरुण राजानं आज या भागामध्ये धोधार अगदी मोठी पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी सुरू केलेली, यामुळे जी शेतकऱ्यांची पिकं खरं तर सुकलेली होती त्या शेतकऱ्यांना खरं तर ही दिलासादायक गोष्ट आपल्याला म्हणावं लागेल, कारण या पिकांना पाणी आज भेटतंय। वरुण राजानं खरं तर 30-35 दिवसाची दडी मारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये परत एकदा मान्सून हा सक्रिय झालेला आहे। आणि हा सक्रिय झालेला जो मान्सून आहे तो येथील भागातील शेतकऱ्यांना दिलासादायक असणारा हा खरं तर मान्सून आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या ठिकाणी मुसळधार पावसानं या ठिकाणी आज हजेरी लावलेली आहे। खऱ्या अर्थानं सांगोल्याच्या विविध भागामध्ये आज आभाळ फाटले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि तुम्ही पाणी सुद्धा बघू शकता की कशा पद्धतीने मोठ्या ताकदीनं पाणी या ठिकाणी वाहतंय। यामुळं या ठिकाणी असणाऱ्या भागातील हजारो लाखो खरं तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मात्र माझं शेतकऱ्यांना या खरं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून एक विनंती राहील की शेतकऱ्यांनी वीज असेल, गारा असतील, कडकडाटाचा वारा खरं तर सुसाट वारा सुटत असतो, यामुळे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर पावसात कोणी बाहेर पडू नका, जेणेकरून सर्वांनी घरात बसा। विजेचा कुठल्याही पद्धतीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, कारण हा नैसर्गिक आपत्तीचा विषय आहे, त्यामुळे सर्वांनी घरात बसा आणि पाऊस उघडल्याच्या नंतर आपले जे काय काम असतील त्या कामासाठी बाहेर पडा। यानंतर झाडाखाली पाऊस आल्याच्या नंतर कुणी थांबू नका, जेणेकरून आपल्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागेल, कारण आपल्यावर बऱ्याच जणांची घरातील कुटुंबाची जबाबदारी असते। यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीचं गांभीर्य घ्यायचं आहे आणि त्यामुळे कोणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये अतिशयोक्ती न करता सर्वांनी या निसर्गाचा नियम आपण सर्वांनी पाळायचा आहे। आणि खरं तर आज ही बातमी दिलासादायक असताना पाऊस जो आहे तो मुसळधार या भागामध्ये आज कोसळतोय, जणू काय आभाळ फाटले की काय अशी परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। परंतु पेरणीसाठी कृषी विभागाकडून जोपर्यंत निर्देश येत नाहीयेत तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करायची नाहीये, कारण पेरणीसाठी घाई केल्यानंतर जर भविष्यात किंवा अनेक दिवसानंतर पावसाची जी नैसर्गिक विषय असल्यामुळे पाऊस किती पडणार आहे, काय पडणार आहे, किती मिलीमीटर पडणार आहे, जशा जशा आपल्याला कृषी विभागाच्या सूचना येतील त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यायची आहे। मात्र शेतकऱ्यांनी आता तरी सध्या तरी जरी आज मुसळधार पाऊस होत असला तरी जी आपली पहिली पिकं आहेत तर ते पिकाला आज पाणी आपल्याला पूर्ण क्षमतेने मिळालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता कृषी विभागाच्या खरं तर त्या ठिकाणी जे आदेश येतील त्या पद्धतीने सर्वांनी करायचं आहे। आणि आपण बघू शकतो जे पाणी आहे अगदी धो पद्धतीने या ठिकाणी पडतंय, आभाळ फाटले ढग फुटले की काय अशा पद्धतीचं सदृश्य परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो की जी पाणी देखील आहे तर ते पाणी सुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीने साचलेलं आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ते पाणी त्यांना या ठिकाणी दाखवायचं आहे, कारण आपण बाहेरच खरं तर या गोष्टी दाखवणार होतो, परंतु या ठिकाणी मुसळधार पाऊस असल्यामुळे आपण बाहेर पडू शकत नाही। आणि त्यामुळे मी शेतकऱ्यांना जशा पद्धतीने विनंती केली त्या पद्धतीनं कृषी विभागाच्या आल्यानंतर पेरणीला त्या ठिकाणी सुरुवात करायची। मात्र आज सांगोल्याकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे की सांगोल्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी धो कोसळतोय। धन्यवाद।